अंगी संचारावा, जयघोष भारताचा आसमंती गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा। स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉ. सतीश पत्की, स्त्रीरोग तज्ज्ञ, प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ, वंध्यत्व तज्ज्ञ, कोल्हापूर। छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय मधील खोकीधारकांचे पुनर्वसन करा, अन्यथा क्रांती दिनापूर्वी आत्मदहन करू, जयवंत शिर्के यांचा इशारा। वैद्यकीय अधिष्ठातांकडे निवेदन। 30 वर्षापासून चहाच्या गाडीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह असल्याचा दावा। छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या नूतनीकरण व दुरुस्तीच्या कामामुळे आवारातील खोकीधारकांवर उपासमारीची वेळ आली असून पुनर्वसनाबाबत दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झाले नसल्याचा आरोप करत जयवंत दिनकर शिर्के यांनी क्रांतीदिन 9 ऑगस्टपूर्वी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे। याबाबत त्यांनी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. सदानंद भोसले यांना निवेदन सादर केले आहे। निवेदनात शिर्के यांनी म्हटले आहे की ते करवीर तालुक्यातील वडंगे येथील रहिवासी असून गेली 30 वर्ष CPR रुग्णालय परिसरात चहा टपरीच्या गाडीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत। रुग्णालयाच्या नूतनीकरणाच्या कामावेळी खोकीधारकांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते, मात्र प्रत्यक्षात कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही। दरम्यान पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असताना रस्त्यावरून फिरून चहा विकण्याची वेळ आल्याचे त्यांनी नमूद केले आहे। त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून आर्थिक संकट अधिक गडद झाले असल्याचा दावाही त्यांनी केला आहे। CPR परिसरात लहान केबिन अथवा पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। अन्यथा कुटुंबासह CPR आवारात आत्मदहन करण्याशिवाय पर्याय उरणार नसल्याचा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे। या इशाऱ्यामुळे CPR प्रशासनासमोर खोकीधारकांचा पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय कोल्हापूर CPR हॉस्पिटल हा कोल्हापूर जिल्ह्यासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चिपळूण, पश्चिम महाराष्ट्र यांच्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा संवेदनशील असा विषय। या पश्चिम भागातून CPR रुग्णालयामध्ये अनेक रुग्ण उपचारासाठी येत असतात। याच CPR रुग्णालयाच्या आवारात गेले 25 वर्षाहून अधिक काळ काही खोकीधारक ना नफा न तोटा या तत्वावर अल्प दरात चहा, नाश्ता, भोजन, वरण भात, चपाती भाजी, नारळ पाणी इत्यादी सेवा पुरवत होते। रुग्णांचे नातेवाईक तसेच काही कर्मचारी यांना या सेवा अल्प दरात पुरवल्या जात होत्या। गेले 1.5 वर्षापूर्वी CPRच्या नूतनीकरणाचं कारण देत सुट्टीच्या दिवशी बळाचा वापर करून यातल्या काही खोकीधारकांना जमीनदोस्त उद्ध्वस्त करण्यात आलं। CPRच्या नूतनीकरणाचे कारण देत या रुग्णालयात सेवा देणाऱ्या खोकीधारकांच्या चुलीत पाणी ओतण्याचं पातक तत्कालीन वैद्यकीय अधिष्ठाता यांनी बळाचा वापर करत प्रशासनाला आणि अगदी फार मोठ्या व्यक्तींचा याच्यात समावेश यांना हाताशी धरून गोरगरिबांच्या चुली विझवल्या, त्यांच्या पिठात पाणी कालवलं आणि उपासमारीची वेळ या खोकीधारकांच्यावर आहे। 1.5 वर्षाच्या पूर्वी झालेल्या या कारवाईच्या वेळेस ज्या वेळेस काही सामाजिक संघटनांनी, काही लोकप्रतिनिधींनी या कारवाईला मज्जाव केला, अटकाव केला, त्यावेळेस एका अलिखित अशा डीलवर, व्यवहारावर ही कारवाई थांबली। CPR प्रशासन, तत्कालीन अधिष्ठाता सत्यवान मोरे आणि खोकीधारक यांच्यामध्ये काही बाबी ठरल्या त्या अशा की रिन्युएशनचं काम पूर्ण होईपर्यंत खोकीधारकांनी आपली खोकी चालू करायची नाही आणि खोकीधारक आपली खोकी उघडत नाहीत म्हटल्यावर CPR प्रशासन यांना हात लावणार नाही, कोणत्याही पद्धतीची कारवाई यांच्यावर होणार नाही। 1.5 वर्ष इथला खोकीधारक फिरून चहा विकणं, नाश्ता विकणं, उपीट देणं, शिरा देणं अशा गोष्टी करत आहे आणि या CPRच्या नूतनीकरणाचं काम कधी पूर्ण होईल आणि ते पूर्ण झाल्यानंतर या CPR आवारात एखादी जागा या CPR प्रशासनानं दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्हाला मिळेल याच्या प्रतीक्षेत आहे। नूतनीकरणाच्या वेळेस निश्चितपणानं या खोकीधारकांना जागा उपलब्ध करून देण्याची हमी, तोंडी हमी या CPR प्रशासनाकडून दिली गेली होती। त्याच पद्धतीनं आता जिथंही खोकी ठेवलेले आपणास दिसत आहेत तर ही जागा सुद्धा रिन्युएशनच्या प्लॅनमध्ये नाही,
त्यामुळे या जागेवर तुम्ही ठेवा. हे सुद्धा याच CPR प्रशासनाकडून ही जागा सुचवण्यात आलेली. स्वखर्चानं क्रेनने त्यांनी मूळ ज्या जागी खोकीधारक आपला व्यवसाय करत होते तिथून ही खोकी उचलून या जागी ही जागा जी रिनोव्हेशनच्या प्लॅनमध्ये नाही इथं त्यांनी ठेवली. आणि आता CPRचं नूतनीकरणाचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. प्रचंड मोठे व्यवहार, अनागोंदी कारभार या बांधकामाच्या कार्यकाळात झालेले आहेत. मूळ चांगल्या असणाऱ्या बिल्डिंगी, हेरिटेज वास्तूला अगदी पद्धतशीरपणे यांनी धक्का लावलेला आहे, त्याची मोडतोड केलेली आहे. कोणत्याही पद्धतीच्या नियम अटी तत्वांचं पालन झालेलं नाही आहे. प्रचंड मोठे आर्थिक व्यवहार या बांधकामाच्या कामकाजात झालेले आहेत. अगदी चांगल्या असणाऱ्या भिंतींनाच पुन्हा रंगरंगोटी करणं आणि त्याच्यावर RCC टाईल्स लावणं वगैरे अशा पद्धतीचं काम करून सत्यवान मोरे साहेब यांच्यावर ऑलरेडी काही चौकशा चालू होत्या त्या अत्यंत सन्मानानं इथून निवृत्त झाले. कामकाज पूर्ण झालं आणि 9 ऑगस्ट क्रांतीदिनी या CPRचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होत आहे. आणि या लोकार्पण सोहळ्याचं कारण देऊन या खोकीधारकांना पुन्हा एकदा देशोधडीला लावण्यासाठी इथलं CPR प्रशासन पुढं आलं आहे. आणि त्यांनी या खोक्यांच्यावर तुम्ही खोकी लोकार्पण सोहळा त्यामुळे तात्काळ काढून न्या अशा पद्धतीची एक नोटीस लावली. दिलेला शब्द CPR प्रशासनानं अजिबात पाळलेला नाही. सरसकट कारवाई झालेली नाही. काही मर्जीतल्या लोकांना नवीन नियम अटी तयार करून त्यांनी रिएस्टॅब्लिश केलेलं आहे. पण इथल्या मागासवर्गीय, दलित, अल्पसंख्याक खोकीधारकांच्या चुलीत पाणी ओतून त्यांना उपासमारीची वेळ या CPR प्रशासनानं आणलेली आहे. आणि म्हणूनच या CPRच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात जे आंदोलन छेडले गेलेलं आहे 9 ऑगस्टला या लोकार्पण सोहळ्याच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री यांच्या लक्षात या CPRचा गोंधळ कारभार, बांधकाम कामात झालेली अनियमितता, इथल्या बोगस व्यवहार या सगळ्या गोष्टींची माहिती देण्यासाठी जे आंदोलन पुकारण्यात आलं त्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाच्या वतीनं जाहीर असा पाठिंबा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे आणि राष्ट्रीय सरचिटणीस मोहनलालजी पाटील यांच्या सूचनेनुसार मी रिपब्लिकन पक्षाची पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष तथा कोल्हापूर जिल्हा प्रभारी म्हणून आज घोषित करत आहे. या खोकीधारकांना न्याय मिळेपर्यंत यांच्या पाठीशी, यांच्यासोबत आम्ही आहोत. हा लढा रोज अधिकाधिक तीव्र करून याचा लोकलढा केला जाईल. कारण या कोल्हापूर जिल्ह्यातला घरटी माणूस या CPRमध्ये उपचारासाठी येत असताना वशिलेबाजीशिवाय इथल्या उपचाराला रुग्णाला बेडसुद्धा मिळत नाही. हे वास्तव या CPR रुग्णालयाचं आहे. त्याच पद्धतीनं या खोकीधारकांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधातील आंदोलनात आम्ही निश्चितपणाने यांच्या सोबत आहोत. आम्ही हा लढा अधिक तीव्र करणार आहोत हेच या निमित्तानं सांगते. या ठिकाणी गेले 30 वर्ष माझं खोकं आहे. या खोक्यावर माझा सगळा प्रपंच, माझं घर, गोरगरिबात जनतेसाठी आम्ही 10 रुपये उपीट, पोहे, शिरा, चहा विकतो. 1.5 वर्ष झालं प्रशासनानं या CPRचं आम्हाला सांगितलं की हे कामं चालू होणार आहेत, तेव्हा तुमची खोकी साईटला घ्या, बाग आहे त्या बागेला घासून लावा. त्याप्रमाणे आम्ही खोकी बाजूला घेतली. त्यानंतर त्यांनी सहखर्चानं क्रेन आणून अनेकांची खोकीसुद्धा इथं घासून ठेवली. आणि आता गेले 24 तारखेला यांनी नोटीस लावले की ही खोकी काढून न्या, म्हणजे आमच्या चुलीत पाणी वतून आमच्या प्रपंचावर पाणी ओतलं आहे. त्यामुळं आम्ही आत्महत्येशिवाय आम्हाला पर्याय राहिला नाही. 9 ऑगस्ट क्रांतीदिन म्हणून आम्ही या ठिकाणी फॅमिलीसह आत्मदहन करू असा इशारा देतो. जय भीम. जय भीम. माझं इथं CPR आवारात कोल्हापूर टी स्टॉल या नावानं चहा नाश्त्याचा व्यवसाय होता. तिथं मी पाणी बॉटल स्वस्त दराने देत होतो. त्यामुळे माझं गोरगरिबांची सेवा पण होत होती आणि माझं पण उदरनिर्वाह, माझ्या भावाचा पण उदरनिर्वाह त्याच्यावर चाललेला होता. आता ह्या CPR प्रशासनाने आम्हाला अतिक्रमण करून आणि एक बांधकाम करायसाठी खोके काढून आम्हाला कामं विना बसवले, घरात बसलं, बिनकामाचं आता बसले. आमच्या पोराबाळाचं शिक्षणाचं हे झालं आहे आणि त्यात आमच्या भावानं एक धक्का घेऊन आत्महत्या केली. आता याला 4 महिने झाले खोकी गेल्यामुळे त्याचा धक्का घेऊन फास लावून घेतली घरातच. आता आमच्यावर पण फास लावायची वेळ आलेली आहे. आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी आमच्याकडे पैसे नाही. आता काय करायचं याचा विचार आम्हाला ह्याच्यासाठी न्याय मिळावा. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.